करणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे। राज्यात जाळपोळ करू नका असं आवाहन त्यांनी आंदोलनातल्या कार्यकर्त्यांना केलं। जरांगेंच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागात रास्ता रोको करण्यात येत आहे। नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्ग डोंगरकडा इथं अडवण्यात आलेला आहे। वारंगा फाटा ते हदगाव मार्ग तसंच वसमत तालुक्यातल्या कुरुंदा फाटा, टोकाई फाटा, वाई फाटा, सिंदगी बोल्डा फाटा इथंही रास्ता रोको करण्यात आला। हिंगोली आगारातली बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे। मराठा आंदोलकांनी आजपासून विविध जिल्ह्यात लोकप्रतिनिधींच्या घरासमोरही आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे। सोलापुरात आमदार विजयकुमार देशमुख, प्रणिती शिंदे, सुभाष देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं। मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सरकारने नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल घाईगडबडीत सादर करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केला। लोणावळ्यात काँग्रेसच्या 2 दिवसीय राज्यस्तरीय शिबिरात ते बोलत होते। हा अहवाल त्वरित प्रसिद्ध करावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली। केंद्र सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निघालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा राज्यात सुरू आहे। ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित संकल्प यात्रेत पीएम स्वनिधी योजनेच्या लाभार्थी अर्चना थावरे यांनी सांगितलं, माझा भाजीचा व्यवसाय आहे शास्त्रीनगर इथे। मला जे मोदी सरकारांच्या निधीतून मला 10,000ची मदत झाली अनुदानाची, त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे। नंदुरबार जिल्ह्यात 100 पेक्षा जास्त डुकरांचा आफ्रिकन स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाल्याचं आढळलं आहे। शहादा तालुक्यात म्हसावत इथं गेल्या आठवड्यात 100 पेक्षा जास्त डुकरांचा अचानक मृत्यू झाला। या प्राण्यांना आफ्रिकन स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं तपासणीत आढळलं। त्यानंतर म्हसावत आणि त्याभोवतीचं 10 किलोमीटरचं क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलं असून डुकरांना प्रतिबंधात्मक उपचार सुरू केले आहेत। मुंबईतल्या बेकायदेशीर डान्स बारवर छापे टाकून कडक कारवाई करावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। याबाबत स्थानिक पोलिसांकडे तक्रार करूनही कोणतीच कारवाई होत नसून डान्स बार चालक तक्रारदाराला धमकी देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या या अशा डान्स बारवर तात्काळ बंदी कारवाई करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी मुंबईत जारी केलेल्या निवेदनात केली आहे। जुन्या निवृत्ती वेतन योजना आणि 8व्या वेतन आयोगाचे गठन यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी आज कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होत आहेत। धुळे इथं सरकारी कर्मचाऱ्यांनी सकाळच्या सत्रात निदर्शनं केली। धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आंदोलन करीत घोषणाबाजी केली। भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट कसोटी मालिकेतल्या 3ऱ्या सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारताचा डाव सर्व गडी बाद 445 या धावसंख्येवर आटोपला। इंग्लंडच्या अहमद रेहाननं 2 गडी बाद केले। इंग्लंडचा डाव सुरू झाला असून बिनबाद 58 अशी धावसंख्या झाली आहे। 5 सामन्यांच्या या कसोटी मालिकेतला प्रत्येकी 1 सामना दोन्ही संघांनी जिंकला आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।